तर बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। प्रशासनाकडून पाटणासह सर्व जिल्ह्यांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। दरम्यान मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर स्ट्रॉंग रूम मधील सुरक्षा अनेक पातळ्यांवर वाढवण्यात आली आहे। अधिकाऱ्यांनी हॉल, गेट, कंट्रोल रूम आणि बसण्याच्या व्यवस्थेची तपासणी केली। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या सहकार्याने तयारीचा आढावा घेतलाय। दरम्यान प्रथम पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातील, त्यानंतर ईव्हीएमची मतं मोजली जातील। बिहार मधल्या 243 जागांसाठी 122 जागांवर बहुमत आवश्यक आहे आणि या निकालावरून नितीश कुमार आणि एनडीए पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालच्या महाआघाडी सरकार, महागठबंधन सरकार स्थापन करणार हे निश्चित होणार आहे। सध्या बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप यांच्या नेतृत्वातलं एनडीए सरकार आहे, तर राजदचे तेजस्वी यादव बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत। त्यामुळे नितीश कुमार, विजय कुमार सिन्हा, तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांची प्रतिष्ठा आज पणाला लागली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राहुल गांधींनी बिहारमध्ये प्रचार सभांचा धडाका लावला। त्यामुळे बिहारची जनता एनडीए की महागठबंधनला कौल देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। कारण राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असं राज्य, देशाच्या राजकारणाला दिशा देणारं राज्य म्हणून ज्या बिहारकडे पाहिलं जातं, त्या बिहारचा विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल पुढच्या काही तासांमध्ये आपल्यापर्यंत असेल आणि आपल्याला कळेल 20 वर्षांच्या नितीश कुमारांच्या सत्तेचं काय होणार आहे। हम लोगों की जीत होने वाली है। बाहर चलिए, हम लोग जीत रहे हैं। बहुत शुभकामनाएं आप लोगों को। बदलाव होगा, बदलाव होगा, बदलाव होने जा रहा है, बदलाव होने जा रहा है। चलिए, सरकार बना रहे हैं। चलिए, बदलाव होने जा रहा है, बदलाव होगा। तर बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे काय राहिले, तर अतिशय महत्त्वाचं म्हणजे सातत्याने जे बोललं जातं की बिहारची निवडणूक ही जातीच्या केंद्रित असते। आज कुठल्या जाती कुणाच्या बाजूने गेल्या हे स्पष्ट होणार आहे। जातीचं राजकारण जिंकलेलं असेल की मग विकासाचा मुद्दा जिंकलेला असेल। बिहारमध्ये बदल घडणार, तेजस्वी यादव ठाम आहेत। पुढच्या काही तासात त्यांच्या या वक्तव्याचा सुद्धा फैसला होणार आहे, कारण त्यांना अपेक्षा आहे की ज्या प्रकारे बिहारच्या जनतेने बदलासाठी मतदान केलंय आणि त्यानुसार आज बिहारमध्ये बदल घडलेला दिसेल असा विश्वास तेजस्वी यादव व्यक्त करतायत। आजडीचे नेते आहेत, मुख्यमंत्री पदाचा त्यांना चेहरा बनवण्यात आलेलं होतं। काँग्रेसची त्यांना साथ आहे, इतर पक्षांची साथ आहे आणि या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल परदेशी आपल्या सोबत आहेत। आपण थेट जातोय। विशाल, आजचा दिवस फैसल्याचा आहे। बिहार कसं सज्ज आहे हा फैसला ऐकण्यासाठी? अगदी बरोबर विलास, या लोकशाही उत्सवाचा उत्तरार्ध हा आज पार पडणार आहे। आपण आहोत बीजेपीच्या कार्यालयामध्ये। अर्थातच थोड्या वेळाने 8 वाजता बरोबर मतमोजणीला सुरुवात होईल। पहिले पोस्टल वोटिंग जे त्याचं काउंटिंग केलं जाईल आणि त्यानंतर 8:30 नंतर 243 मतदारसंघ यातला बिहारच्या जनतेचा कौल नेमका काय असेल हे विलास हळूहळू समोर येताना दिसेल। काही सन्नाटा तर काही भन्नाटा असं कायम बिहारच्या लँग्वेजमध्ये म्हणलं जातं। त्याच्यामुळे कुठे सन्नाटा असेल आणि कुठे भन्नाटा असेल हे थोड्या वेळात आपल्याला कळेल। पण प्रत्येक पक्षाचा आत्मविश्वास हा टोकाचा आहे विलास। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आरजेडीच्या वतीने देखील उत्सवाची तयारी करण्यात आलेली आहे। तर जेडीयूच्या नेत्यांनी तर काल आपल्याला असं स्पष्ट केलं की एक मतदारसंघ ज्यावेळी जिंकतोय किंवा तो आमच्या ताब्यात येतोय किंवा आम्ही जिंकलो जेव्हा असं स्पष्ट होतंय, तेव्हा 1 किलो शुद्ध तुपातले मोतीचूरचे लाडू आम्ही तयार करू। असे 163 मोतीचूरचे म्हणजे 163 किलो मोतीचूरचे लाडू जे ते आम्ही तयार करू, म्हणजे 163चा आत्मविश्वास हा एनडीएने व्यक्त केलेला आहे। पण दुसरीकडे महागठबंधनच्या वतीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले तेजस्वी यादव देखील अगदी
शांतपणे बोलताना दिसत आहे की विजय देखील आमचाच होणार बेरोजगारी आहे। आणि त्यामुळे स्थलांतर. उत्सवाची तयारी जी आहे ती दोन्ही बाजूनी होताना दिसते। पण यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे जे या प्रचारामध्ये जे आहेत ते प्रामुख्याने चर्चेमध्ये आले। एक म्हणजे इथलं स्थलांतर विलास आणि दुसरं म्हणजे रोजगार। या दृष्टिकोनातनं एनडीएच्या वतीने देखील वेगवेगळे दावे करण्यात आले आणि दुसरीकडे यावरती उत्तर देताना महागठबंधनच्या वतीने तेजस्वी यादव देखील अगदी तावातावाने बोलताना दिसले। त्याच्यामुळे जर आपण लक्षात घेतलं विलास तर महिलांची मतदानाची वाढलेली टक्केवारी ही 2010 पासून सातत्याने वाढताना दिसते। म्हणजे भलेही नितीश कुमार सरकारने त्यांच्याकरता योजना आणली नव्हती तेव्हाही आणि आणली होती तेव्हाही ही टक्केवारी जी आहे ती वाढताना दिसते। त्याच्यामुळे 1,40,00,000 महिलांना जीविका दीदीच्या अंतर्गत प्रत्येकीच्या खात्यात 10,000 रुपये छोटंसं स्टार्टअप म्हणजे बिझनेस सुरू करण्यासाठी म्हणून देण्यात आलेले आहेत। 40% महिलांना हे पैसे जे ते मिळाले। दुसरीकडे वृद्ध असतील, त्यानंतर काही वृद्ध महिला असतील, काही शिक्षक असतील, यांच्या पेन्शनमध्ये देखील वाढ जी आहे ती शेवटच्या टप्प्यात करण्यात आलेली आहे। पण दुसरीकडे महागठबंधनच्या वतीने देखील आम्ही जर निवडून येतोय तर जानेवारी महिन्यात तेजस्वी यादव असं या ठिकाणी वचन देताना दिसले की जानेवारी महिन्यात मैया सन्मान योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिलेच्या खात्यात एकदम 30,000 रुपये आम्ही देऊ करू। आणि त्याचबरोबर इतरही बिहारच्या रोजगाराचा मुद्दा असेल म्हणजे आम्ही आश्वासनांची खैरात वाटण्यात आली या निवडणुकीच्या तोंडावरती आणि कुणाच्या आश्वासनावरती जनता विश्वास ठेवते हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्याचा फैसला पुढच्या काही तासात होणार आहे।